याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अब घे माझ्या मागे मागे, अजी रे तू पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी, हळू हळू चाला, हळू हळू चाला, कोणी कुणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरी म्हणाल तो वरी. Oh
जगन्नीत पानिं मंडनं मंडनानां तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सद्भासं विठ्ठलं चिन् पांडुरंगाकरू
बाबाजी विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशू सकला अलंकापुरे रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्पृदेत् प्रदेशम् इन्द्रार्दिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन बाबो आद्यत्र जननी देवाची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तं मोक्षं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये भजे व्रजे कमण्डनं समस्तपापनाशनं वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं जय जय श्रीराधारमण जय जय नवलकिशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अर्थात घेतलेला अभंग हा संत श्रेष्ठ संत शिरोमणी याच्या यावत या पृथ्वी तलावावर जन्माला आलेले वैराग्याचे महामेरू मूर्तिमंत वैराग्य सकल संत भूषण वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजित असणारे संत मान्य देवमान्य जगमान्य असे जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबारा यांचा हा काल्या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या या सेवेकरिता निवडलेला आहे. आणि या अभंगाद्वारे महाराज काय सांगतात तर भक्ताच्या आणि भगवंताच्या मध्ये झालेला जो संवाद आहे अर्थात देवाच्या आणि गोकुळामध्ये असलेल्या गोपाळांच्या मध्ये झालेला जो संवाद आहे तो संवाद महाराजांनी या अभंगाद्वारे व्यक्त केला आहे. विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचे कर्तव्य असते. त्या न्यायानुसार अल्पसा परिहार तो असा की भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने व कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकाची माईबाप योगियाची माऊली विश्ववंदे समाधिस्थ ज्ञानोबाराय यांच्या कृपेने व हरिभक्त पारायण परमपूज्य गुरुवारी अशोकजी महाराज कीर्तन यांच्या कृपाशीर्वादाने मार्गदर्शनाने व समस्त गावकऱ्यांच्या वतीने तरुण वर्ग असेल महिला वर्ग असेल बाल वर्ग असेल सर्वांच्या वतीने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि आज त्याची सांगता सुंदर असा सप्ताह आयोजित केलेला आहे. समस्त गावकऱ्यांचे मनापूर्वक आभार. आजची ही काल्याची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली म्हणून मी तुम्हा सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठाला विठाला माझ्या या सेवेकरता उपस्थित असणारे सर्व गायनाचार्य गुरुजन मंडळी सर्व उच्चिष्ट वर्ग श्रेष्ठ वर्ग या ठिकाणी उभे आहेत. आमदार साहेब आपले माननीय बालाजीराव कल्याणकर साहेब या ठिकाणी आलेले काय गिरीश भाऊ जाधव यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. टाळ्या वाजवा. सर्व गायनाचार्य आपले गावचे सभापती सुखदेव बापूराव जाधव ही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचेही मनपूर्वक आभार. सर्वांना माझा नमस्कार आणि माझ्या सेवेला प्रारंभ. विठाला विठाला माझ्या महागाव बटाकले मला दिसलेच नाही. नाही बघितलं. गायनाचार्य आपले माऊली महाराज नाव फिकर
गंधर्वाहून ज्येष्ठ गाणारे, गंधर्वाहून श्रेष्ठ गाणारे आणि आपले माधव महाराज वसेकर, तसेच व्यासपीठ चालक आदरणीय आत्माराम महाराज वाडेकर, हबाबा उत्तम महाराज देगावकर, हबाबा मुंजाजी महाराज जाधव पासदगावकर आणि आपले श्रेष्ठ बंधू, आपले तसेच माननीय चेअरमन सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याहीमुळे खूप सौंदर्य लाभलेलं आहे. अशी सर्व आपले श्रीकांत महाराज बालेराव यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याहीमुळे आपल्या सप्ताहाला खूप श्रेष्ठ असं सुंदरत्व लाभले. त्यांच्याही या ठिकाणी आल्यामुळे आभार. व मृदंग महामेरू श्रीकांत महाराज भालेराव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही मनपूर्वक आभार. व तसेच आमचे चॅनलवाले ओमकार महाराज किरकण हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याद्वारे आपली ही सेवा यूट्यूबला जात आहे. त्यांचेही आभार. तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत, बालवर्ग असेल, मोठा वर्ग असेल, लहान छोटे सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत. आणि आता मात्र सेवा सुरू. विठाला लक्षपूर्वक आहे. आज या ठिकाणी सांगत आहे काला वेळ कमी आहे. आज काय आहे? काला. आसपासच्या गावचे मंडळी आले असतील भरपूर, आसपास तरोडा हे ते आले असतील. ते म्हणले असतील बुवा चला आज पासदगावचा काला आहे. कशाचा काला आहे? कशाचा काला आहे? पासदगावचा काला आहे का? कशाचा काला? पासदगावच्या सप्त्याचा काला आहे. पासदगावचा काला म्हणजे ना अवघड आहे. पासदगावच्या सप्ताहाचा काला आहे. सप्ताहाचा काला आहे. आपण वापरताना शब्द वापरतो की चला पासदगावचा काला आहे, काल्याचा प्रसाद घ्यायला चला. या ठिकाणी संबंधकारी शब्द आहे तो म्हणजे सर्वनाम चा. पासदगाव चा, पासदगावचा काला नाही आणि काल्याचा प्रसाद नाही. लक्षपूर्वक आहे का? काल्याचा प्रसाद नाही. शास्त्र काय सांगताय का? शास्त्र म्हणते काल्याचा प्रसाद नाही, काला हाच प्रसाद. काला म्हणजेच काय? प्रसाद आहे. प्रसाद काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन मानले जाते. म्हणून काल्याचे कीर्तन सेवेला आवश्यक उपस्थित राहावं. त्या ठिकाणी आज काला. बरं आपण शब्द वापरताना म्हणतो काला काला काला. बरं काला म्हणजे नेमकं काय हो? काला म्हणजे सर्व साहित्य एकत्र करणे म्हणजे काला का? काला म्हणजे काय? तसे व्याकरणाच्या दृष्टीने या काल्याचे अनेक अर्थ होतात. बघा तसं सांगायला गेलं तर काला नाम मिलन, काला नाम पूर्णविराम, काला नाम जीवशिवैक्य नाम काला किंवा काला नाम पूर्णविराम, काला नाम प्रसाद, काला नाम लीला, काला नाम लीला असे या काल्या या शब्दाचे अर्थ केलेले आहेत. बर काला नाम मिलन म्हणजे कशाचं मिलन नेमकं? काला नाम मिलन, मिलन अर्थात काय? एकरूपण. त्याला काय झालं? एका कुई करायला. पर काला कशाचा काला? काला म्हणजे काय म्हणलो आपण? मिलन. मिलन कशाचं मिलन? तर जीव आणि शिव याचं मिलन म्हणजे जीव शिव ऐक्य नाम काला. या आत्म्याचं त्या परमात्म्याशी एकरूपीकरण होणे म्हणजे काला. बोला पटपट बोला, गपचूप बसू नका नाही तर मला झोप यायली. बघा काला नाम मिलन. दुसरं काय सांगितलंय? काला नाम पूर्णविराम. काला नाम पूर्णविराम अर्थात शेवट. ज्याप्रमाणे मंदिरावर कळस बसविल्यानंतर मंदिर काय होतं? संपतंय का? पूर्ण होते. काय होते? काही गोष्टी असतात ते फक्त संपतात, पूर्ण होत. कोणताही लग्नाचा कार्यक्रम असला संपला. परंतु काल्याने सप्ताह पूर्ण होतो, अर्थात त्याला पूर्णत्व लागतं. म्हणून काला याला काला असा शब्द, काला म्हणून पूर्णता असा त्या शब्दाचा अर्थ काढलाय. आणि दुसरा अर्थ म्हणजे काला नाम प्रसाद. काल्याच्या दिवशी काय घेतो आपण? प्रसाद. दही लाहीचा प्रसाद, काल्याचा प्रसाद, ते काला. आणि चौथा अर्थ आहे काला नाम लीला. लीला म्हणजे काय? काल्याच्या दिवशी काय करायचं असतो?
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण चरित्र ते उचारावे गेले देवे गोकुळे 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 गेले देवे काल्याच्या दिवशी भगवान परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण करायचं असतं अर्थात लीलेचं उच्चारण करायचं असतं भगवंताच्या लीला अनेक आहेत त्या लीलांचं उच्चारण करायचं असतं बरं भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचं उच्चारण का करायचं दुसरे का देव नाहीत का अनेक देव आहेत देवाचे प्रमाण द्यायची गरज आहे का नाही अनंत अवतार घेची भक्ता कारणे कनवाळू कृपाळू किंवा अवताराच्या राशी तो हा भविष्यवरी शंखचक्र गदा पद्म सहित करी अशा प्रकारे भगवंताचे अनेक अवतार आहेत कित्येक अवतार आहेत परंतु भगवान पांडुरंग परमात्म्याचा अर्थात भगवंताचा कृष्ण अवताराचं चरित्र का उच्चारण करायचं त्याचं कारण असं आहे की कृष्ण अवतार हा परिपूर्णतम आहे कसा आहे परिपूर्णतम आणि काला कशासाठी असतो हा पूर्णतेसाठीच असतो म्हणून काल्याच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे चरित्र उच्चारण केले जाते भगवंताचे तसे अनेक अवतार आहेत परंतु अवतार घेण्याच्या प्रक्रिया मात्र मोजके आहेत प्रक्रिया मात्र किती आहे 6 कोणकोणत्या अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि परिपूर्ण हे देवाचे अवतार घेण्याचे किती मोजके प्रकार किती 6 अंश अवतार म्हणजे काय इकडे लक्ष द्या अंश अवतार म्हणजे काय आता नाही तरी तुम्ही आम्ही कोण आहोत कसे का असं ना पण तुम्ही आम्ही कोण आहोत भगवंताचे अंशच आहोत ना कारण प्रत्यक्ष भगवंत म्हणतात ममय वांश जीवलो जीवभूत सनातन जीव हा माझा अंश आहे देव म्हणतो की प्रत्येक जीव हा माझा अंश आहे अर्थात आपण कोणाचे अंश आहोत भगवंताचे आणि मच्छकाच्या आधी हे एक अवतार अंश अवतार मानला जातो हे झाला पहिली प्रक्रिया अवताराची अंश अवतार दुसरी प्रक्रिया काय सांगितली अंशांश अर्थात अंशामध्ये विशेष अंश नाम अंशांश समजा उदाहरणार्थ माणूसच आहे तुमच्या आमच्यासारखा माणूसच आहे परंतु राजा आहे काय आहे राजा आहे अर्थात तो काय झाला अंशामध्ये विशेष अंश झाडच आहे परंतु पिंपळ आहे गायच आहे परंतु कामधेनू आहे अशा प्रकारे अंशामध्ये विशेष अंश म्हणजे अंशांश हे देवाचे अवतार घेण्याची दुसरी प्रक्रिया तिसरी प्रक्रिया कोणती आहे कला देवाचे काही कलात्मक अवतार आहेत कशा प्रकारे अर्धा सिंह आणि अर्धा माणूस हे कसा अवतार आहे देवाचा कसा अवतार आहे कलात्मक अवतार आहे आणि देवाने अवतार कधी घेतला होता काय माहिती देवाचा काय कलात्मक अवतार आहे पुढे आहे देवाने वराह अवतार अहो देव डुक्कर झाला देव काय झाला डुक्कर देवाने डुकराचा अवतार धारण केला कोणता वराह अवतार अहो महाराज देव गाढव सुद्धा झाला कुत्रा सुद्धा झाला पण केव्हा माहित नाही तुम्हाला माहित आहे की नाही तुम्हाला माहित नाही पण यायलाही माहित नाही की नामदेव महाराज प्रश्न करता देव कुत्रा झाला जेव्हा नाथ महाराज गंगेची कावड घेऊन जात होते तेव्हा वाटे देव काय होऊन पडला गाढव होऊन पडला हे देवाचे कलात्मक अवतार आहेत काही कलात्मक चौथी प्रक्रिया कोणती सांगितली चौथी आहे आवेश 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 कायम टेम्परेचर लोक गरम ही देवाचे अवतार घेण्याची पाचवी प्रक्रिया असा महाराज एकच अवतार गेला होऊन गेला परशुराम अवतार महाराज एवढा रागीत अवतार होऊन गेला एवढा रागीत अवतार होऊन गेला अहो म्हाताऱ्याच्या कुऱ्हाडीला सुद्धा मिशा होत्या कुऱ्हाडीला आजकालचे माणसं मिशा राखीनत परंतु म्हाताऱ्याच्या कुऱ्हाडीला मिशा होत्या कारण त्याने 3 वेळा क्षत्रिय पृथ्वी केली होती एवढं त्या ठिकाणी सामर्थ्य होतं हे देवाचा झाला अंश अवतार नाही हे देवाचा झाला आवेश अवतार 6वा आहे पुढे 5वा आहे पूर्ण पूर्ण अवतार देवाचे कोणकोणते अवतार पूर्ण आहे तो माहित आहे का दुर्जनाचा येणे करुणी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण राम आणि कृष्ण हे अवतार कसे पूर्ण आहे महाराज देवाचा दत्तात्रेय अवतार हाही पूर्णच आहे हे एक अवतार पूर्ण मानला जातो आणि राम आणि कृष्ण अवतार पूर्ण मानले जातात
राम अवतार कसा आहे? पूर्ण आहे. त्याचं चरित्र काय उच्चारण करीत नाही आपण काल्याच्या दिवशी? राम प्रभू श्रीरामाचं चरित्र का उच्चारण करीत नाही? भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का उच्चारण करतो? त्याचं कारण 6वी प्रक्रिया कोणती आहे? परिपूर्णतम. आणि तो अवतार कोणता आहे? कृष्ण अवतार. देवाचा कृष्ण अवतार पूर्णही आहे आणि परिपूर्णतमही, अर्थात परिपूर्ण सुद्धा आहे. राम अवतार पूर्ण आहे परंतु त्याच्या काही थोड्या कमी जास्त आहे. अर्थात राम अवतारामध्ये देवाला काही सर्वच कार्य करता येत, कारण देव त्याच्या गुणाने बांधलेले होते. अर्थात महाराज एवढे मोठे हनुमंतराय, एवढे मोठे हनुमंतराय भगवंताची अनेक प्रकारे सेवा केली तरी प्रभू श्रीरामाला एकदा तरी हनुमंताला पोटभर जेव घालता आलं का हो? नाही आलं महाराज. एकदाही पोटभर जेव घालता आलं. ही देवाची काय आहे? कमी आहे, कमी. या ठिकाणी देवाची कमी आहे, कमीपणा आहे. तर पुढे सांगतो ऐका. समजा 2 भावाचे भांडणं लागले, समजा बरं का, लागले नाही, बाहेर इकडे बघा, 2 भावाचे भांडणं लागले. आत पण मध्ये पडावं का? आपण मध्ये पडूच नाही. आणि एक तर पडलं तर मग साम दाम दंडभेद काहीतरी करून पाहावं, समजून सांगावं, दाब देऊन पाहावा. तरी ऐकत नसतील तर आपण आपलं राम राम घालून बाजूला निघावं. परंतु एकाचा आढावा घेऊन एकाला मारणं हे योग्य आहे गाव? सांगा, तुम्हीच सांगा, बरोबर आहे का? एकाचा आढावा घेऊन दुसऱ्याला मारणं चुकीचं आहे. मग रामाने काय केलं? सुग्रीवाचा आढावा घेऊन बालीला मारलं की नाही? मारलं. हे देवाचं काय? जास्त आहे. देव झाला म्हणजे काही करते का? हे देवाचं काय? जास्त आहे. पण हे कमी जास्त अशा प्रकारे कमी जास्त किंवा मागल्या जन्मातले देवाचे ऋण, वामन अवतारातले असतील, अनेक अवतारातले जे काही ऋण आहेत आणि ते ऋण फेडण्याकरिता देवाने अवतार केला, कृष्ण अवतार केला. म्हणून तो अवतार परिपूर्णतम आहे. ऋण फेडावया केला अवतार, अविनाशी आला अवताराशी. म्हणून भगवंताचं कृष्ण अवताराचं चरित्र काल्याच्या दिवशी वर्णन केलं. थोडा आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आवरावं लागणार आहे. विठ्ठला आपल्या न्यायानुसार चरित्र ते उच्चारावे. भगवंताचं चरित्र उच्चारण करणे फार गरजेचं आहे. आणि महाराज देवाचं चरित्र का आतापासूनच नाही, देवाचं चरित्र देवाच्या अवताराच्या येण्याच्या आधीपासून सुरू झालेलं आहे. पृथ्वीवर महाराज कंसाचा हाहाकार माजला, सर्वत्र पाप वाढलं. पृथ्वीवरी दैत्य मातले ती फार गारा आणि सुरवर सांगू आले. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नैत्री वा येतो हे सांगत असे. पृथ्वी ब्रह्मदेवापाशी गेली, आपले कष्ट ब्रह्मदेवाला सांगू लागली. ब्रह्मदेव पृथ्वीला घेऊन भगवान महाविष्णूकडे आला. त्या ठिकाणी सर्व देव आले, भगवंताची स्तुती केली. भगवान तृप्त झाले आणि सर्वांना सांगितलं की मी देवच्या पोटी अवतार घेणार आहे. तुम्ही कसल्याच प्रकारची चिंता करू, काळजी करू नका. असं जे सर्व त्याच्या घरी गेले. आता भगवंताने अवतार घेण्याचं ठरवलं. त्याच्याप्रती बोले लक्ष्मीचा तोवर चला अवतार घेऊ. आता अवतार घेण्याची वेळ झाली, 12:30 वाजायलेत. देव अवतार घेण्याचं ठरलं. आता कोणाच्या पोटी अवतार घ्यायचा होता? देवकीच्या पोटी. देवकीच्या पोटी अवतार घेण्याचं ठरलं होतं. देवकी उपवर झाली. कंसाने तिचा विवाह वसुदेवाशी लावला आणि वरात निघाली. वरात अर्ध्या रस्त्यामध्ये आली. चौकामध्ये आल्याबरोबर आकाशवाणी झाली. काय झाली महाराज? आकाशाची वाणी जगत से कौसा, आकाशाचे वारे जगत से कौसा. आकाशाचे वारे
जागत जे आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणी झाली की रे कंसा. अरे मूर्ख कंसा, तुझ्या बहिणीची एवढ्या थाटामाटाने एवढ्या आनंदाने एवढ्या उत्सवाने वरात काढीत आहेस ना, त्याच बहिणीचा आठवा पुत्र तुझा वध करणार आहे, वध करणार आहे, वध करणार आहे, अशी आकाशवाणी झाली. मरण म्हणलं की कुणाला ऐका वाटते का हो? मर हा बोलून असा ते शास्त्र सांगत मर म्हणणं हे ऐकू वाटत नाही. कंसाला राग आला. कंसाने हातात खडग घेतला आणि देवकीला मारण्या घेवनिया खडग माराया धावला, 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 घेवनिया खडग माराया धावला. आता धरिला वसुदेवे, वसुदेवे खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवी. वसुदेवाने हात धरला आणि सांगितले, अरे पुरुषासारखा पुरुष आहे आणि का आपल्या स्त्रीचा वध करतोस, नरकाला जावं लागेल. कंस म्हणला, अरे हिचा आठवा पुत्र माझा वध करणार आहे, हिचा आठवा पुत्र माझा शत्रू आहे, मग मीला जिवंतच ठेवणार नाही. वसुदेव म्हणतात की अरे कंस, आईचा आठवा पुत्र तुझा शत्रू आहे ना, ही तर तुझी शत्रू नाही, तर मी तुला वचन देतो की आमचे जेवढेही पुत्र होतील ते मी तुला आणून देईन. कंसाने सांगितलं की यांना बंदीखान्यात टाका, बंदीखान्यात टाकण्यात आलं. काही काळानंतर काही वेळानंतर त्यांना एक पुत्र संतान प्राप्त झालं आणि ते घेऊन वसुदेव कंसाच्या दरबारात गेले. कंसाकडे ते मूल दिलं, परंतु त्या निरागस मुलाकडे पाहून कंसाला दया आली आणि महाराज कंसाने ते मूल परत केलं आणि सांगितलं की हा माझा शत्रू नाही, तर तुमचा आठवा पुत्र माझा शत्रू आहे, मला तोच हवा, बाकीचे नको. वरी सभा भरवली. मग ते म्हणजे आता कंसाचा असाच दान पुण्य करायला लागला तर देवाला अवतार घेता येईल का हो? येणार नाही. देवाला अवतार घेता येणार नाही आणि देवाला अवतार घेणे फार गरजेचं आहे. आणि काय करावं लागेल? कळ करावी लागेल. त्यासाठी कोणाला पाठवायचं? नारदाला. त्याचं नावच आहे कळीचा नारद. नारदाला पाठवा, कारण नारदाचं महाराज नावच असं आहे, ना अधिक रद्द. कोणतंच काम रद्द होत नाही, त्याला नारद म्हणतात. नारदाला पाठवलं. नारद महर्षी कंसाच्या दरबारात आले. आल्याबरोबर आदरातीत करण्यात आलं, त्यांच्या संत पूजन करण्यात आलं, त्यांना बसवण्याकरता आसन दिले. कारण महाराज नारद महर्षी विशेषणच होतं. कुठेही जाओ, अर्थात कंसाच्या दरबारात जरी गेले आणि देवाच्या जरी दरबारात गेले तरी त्यांना एवढाच मान. कंसाने विचारलं, आज तुमचं इकडे कसं काय चक्कर म्हणले अचानक? आमच्या दरबारात तुमची कशी काय चक्कर पडली? नारद महर्षी म्हणले, तुमचा हितचिंतक म्हणून आलो बघा, तुमचा हितचिंतक म्हणून आलो. कशा प्रकारे? नारद महर्षीने हातात फुल घेतलं. हे बघा म्हणले, या फुलाच्या या पाकळी बसून जर मोपण्यास सुरुवात केली तर ही बाजूची पाकळी कोणती येईल? आठवी येईल. आणि आठवीपासून मोपण्यास सुरुवात केली तर पहिली. देव कसा आहे? देव हाय महाराज, तो काय करणार नाही. नारद महर्षीने असं पटवून दिलं, मेमरी फिटत झाली. आता काय मरण म्हणल्यानंतर
कंस पुण्य पळाला सारावया बेटे देवरोसे पुण्य सारावया बेटे देवरोसे पुण्य सारावया पुण्य सारा पुण्य सारा माझे वाले तुझे वरणी बोलराम माझे वाले तुझे वरणी बोलराम माझे वाले तुझे वरणी बोलराम ऐकले प्रेम ऐका पुण्य सारावया भेटी देव ऋषी वदी बाळकासी ठेवू नको आणि नारद महर्षी म्हणाले ठेवू नको त्यांच्यामुळे कंसाने चाही बाळकांचा वध केला. पुण्य जे आड येणार होतं ते सारलं गेलं बाजूला, ज्यातून पाप करवून घेण्यात आला. आणि आता 7वा तो गर्भ योगमायानेत आश्चर्य करीत मना माझी 7वा गर्भ योगमायेने रोहिणीच्या उदरात आणि आता 8वा गर्भ लागला. 9 महिने 9 दिवस भरत आली. कोणती तिथी होती? श्रावण वद्य अष्टमीशी रोहिणी नक्षत्र ते दिवशी बुधवार पर्येशी कृष्णमूर्ती प्रगटली. रात्री 12 वाजता वार बुधवार रोहिणी नक्षत्र 2 प्ररास्त्र माया घाली असत रक्ष पाळा. वसुनामते ते बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. नवगृहानुकूळ सर्वांचे जिमूळ वसुदेव कृपाळ धन्य धन्य. याचा तो वंश तयास माझे कुडी गोविंद अवतरले. अयोनी संभव नो हे काही श्रमे नामयाचा स्वामी प्रगटला. स्वागतम कृष्णा
श्रीकृष्णाचा जन्म झाला 8 वर्षाची मूर्ती वसुदेव देवकी यांच्या पुढे उभी राहिली. ते भगवंत या दोघांकडे टकमक बघत होते. त्यांनी भगवंताला बघितल्यानंतर साष्टांग दंडवत घातलं. परंतु वसुदेव देवकी म्हणतात, देवा अहो तुम्ही जर असे आमच्या पोटी जन्माला येणार असाल तर आमचा काय लाभ आहे? एवढं मोठं लेकरू आमचं कोण म्हणणार? म्हणून तुम्ही लहान व्हा, काय व्हा. आणि देव भक्तासाठी काहीही करतो महाराजांना, काहीही होतं आपल्याला माहित आहे. देव म्हणले मी लहान होतो, मला इथे ठेवू, कुठे न्या मग? नंदाच्या घराला माझ्या देवी गोकुळाला, नंदाच्या घराला माझ्या देवी गोकुळाला, नंदाच्या घराला देवी गोकुळाला, नंदाच्या घराला देवी गोकुळाला. आया उपजली देवी माझी आया उपजली आया उपजली देवी माझी आया उपजली भगवंत म्हणाले मला नंदाच्या घराला न्या, कुठं न्या? गोकुळात न्या. वसुदेव हसले देवाला म्हणले, देवा बोलता सोपे वाटे करणे करता तुम्हीच म्हणून घ्या. तुम्ही म्हणायला पण जायचं कसं? हातात बेड्या पायात बेड्या एवढे शिपाई या ठिकाणी तैनात आहे, पण जाणार कसं? देव म्हणजे अरे बाबा मी असल्यानं तुम्ही चिंता काय करा, तुम्हाला उचला उचलेला लीला कमळापती पायीची गंधने गळती. मला उचलल्याबरोबर तुमच्या हातापायाच्या बेड्या गळणार आहेत, पण फक्त मला उचला. भगवंताला उचललं महाराज. हातापायातल्या बेड्या गळून पडल्या. कोणत्या? माईच्या बेड्या, जे आपल्या सर्वांना लागलेल्या आहेत, मात्र ते आपल्याला कळत नाही. त्याकरता ते बेड्या जर आपल्याला सोडून घ्यायच्या असतील तर आपल्याला कोणाकडे जावं लागतं? भगवंताकडे जावं लागतं, इकडे यावं लागतं. भगवंताला उचलल्या हातापायाच्या बेड्या गळाल्या. जसे तसे भगवंताला घेऊन पुढे जाऊ लागले. आपोआप दरवाजे उघडू लागले. सर्व रक्षपाळ असणारी मायेने आधीच नेत्रेत नेऊन घातले होते. पुढे बाहेर आल्यानंतर पाऊस चालू होता. असाच पाऊस चालू होता बघा, थोडा पाऊस चालू होता. आणि यमुनेला पूर आला होता. आपल्या आसनाला पूर येत नाही. यमुनेला पूर आला. यमुना दोही भरून वाहत होती. आता वसुदेवाने विचार केला, हात राहून राक्षसाच्या हाताने मरण्यापेक्षा त्याच्या हाताने मरण्यापेक्षा यमुनेत तीर्थात मेलेलं बरं. म्हणून ते आत शिरल्याबरोबर पाणी आधी टोंगळे येत होतं. ते वाढत गेलं, कमरेला लागलं, कमरात छातीपर्यंत, छातीचं दाढीला लागलं ना, आता तोंडात जायला लागलं, तोंडात जाऊ लागलं. वसुदेवानं वाटलं मीच मधी चलो काही, मीच मधी चलो काही. परंतु यमुना वाढत होती. कशाकरिता? भगवंताच्या अर्चनाकरिता. त्याचे अनेक कारण आहेत, आता ते सांगित बसलं तर 4 वाजतील म्हणते, जाऊ द्या. यमुना वाढायला लागली. भगवंताने विचार केला, आता अशीच वाढत राहिली तर आपल्या पप्पाचं काही खरं नाही. देवाने आपला डावा पाय
छाट त्यासी लाविला करे आला नंदा घरी निद्रिस्त त्या नंदराजाच्या या ठिकाणी आले. या ठिकाणी सर्व आधीच माया जन्माला आल्यामुळे सर्व निद्रेत होते. त्या ठिकाणी माया जन्माला आली होती. मायेला उचललं, परत घेऊन आले, परत पिढ्या लागल्या. कंसाला बातमी कळाली, तातडीने जाती कंसा सेवकच सांगते उपजला वैरी त्याचे तुरे तोरे मारी. कंस धावत धावत आला, त्या माईला हातात घेतलं, असं घराघरा आपटणार तेवढ्यात त्या हातातून निष्ठलीन म्हणते तुझं लागे मध्ये उपजला माझा आधी कंसाच्या आधी. कंसाला माया सांगायला लागते का रे तू काय मला मारणार, कारण तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. कंस घाबरला. तिकडे सकाळी गोकुळात उडून बघलं तर काय आनंदच आनंद सर्व ठिकाणी. का बघितलं तर काय यशोदे मातेला मुलगा झालाय. ती गुणाने बसती होय, मग बायाचं तोंड आधी गुणानं राहत नसते. ती पळत सुटली, काय म्हणत गेली हो, गवळण मनत गवळणीला, गवळण मनत गवळणीला, गवळणीला पुत्र झाला एक धावे एक पुढे वाटी यशोदेला मुलगा झाला असं म्हणत म्हणत कोणाकडे गेली, नंदबाबाकडे गेली. नंदबाबाला सांगते, नंदबाबा मला मुलगा झाला. नंदबाबाला अत्यंत आनंद झाला महाराज, कारण वयाच्या 50-60व्या वर्षी मुलगा होणं त्यांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी त्यांच्या गळ्यातली असणारी नवरत्नाची माळ तिच्या गळ्यात टाकली. नंदबाबा घरी धावतच आले, परंतु ती यायच्या आधीच त्याच्या घरी काय झाली होती हो, दाटी झाली होती. नंदा घरी झाली दाटी, नंदाच्या नंदराजाची दाटी झाली. नंदराजाला सुद्धा जागा नव्हती, एवढी ठिकाणी दाटी झाली. कशामुळे, बाळकृष्ण नंदा घरी बघून त्या ठिकाणी होते म्हणून दाटी झाली. आणि महाराज गोकुळामध्ये अत्यंत सुख वाढला, आनंद वाढला. गोकुळीच्या सुख
आनंदा करी आनंदल्या नरणारी. सर्वत्र आनंद उत्सव साजरा करायला लागले. जे ज्याच्या त्याच्या परीने आनंद उत्सव साजरा करू लागले. कोणी गुड्या कोणी उत्सव साजरे करीत होतं, कोणी कथा करीत होतं. गुडिया तोरणे प्रतिकथा गाती गाणे. आणि तू का म्हणे छंदे मन मोहिले गोविंद, असं त्या ठिकाणी भगवंताचं रूप एवढं मनमोहक रूप की बघितल्याबरोबर आपल्याला काय लावणार, वेद लावणार. असं त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा व्हायला लागला. आणि काही काळानंतर भगवंत मोठे झाले, रांगू लागले. कीर्तनात देव लवकर लवकर मोठा करावा लागतो बरं का, लक्ष द्या. देव रांगायला लागले, परंतु रांगत असताना कशी रांगत देव रांगायला लागले. रांगत रांगत देव अनेक खुड्या करायचे, चोरी करायला लागले. रांगत रंगाने चोरी तो लोणी जाऊनी धरी देव कोणतं रांगायला लागले. रांगत रांगत चोऱ्या करायला लागले. असे देव आता चलायला शिकले आणि चला हल्ले बसतय. देव चलत 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 चौकात आली. त्या ठिकाणी भगवंताने आपली काही सवंगडी जोडली, मित्र परिवार जोडला, सवंगडी जोडली. आणि दुसऱ्या दिवशी देव जेव्हा सवंगड्यासोबत गेले तेव्हा देवाने सवंगड्याची अवस्था पाहिली. कशी होते सवंगडी, अशी सर्व सवंगडी वाळलेली. भगवंतांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि ते म्हणाले, अरे तुम्ही असे वाळलेले का, मित्र असा सुधरून आहे, तुम्ही असे वाळलेले का, मी असं आहे म्हटलं तर तुम्ही अशीच पाहिजे. मग तुम्ही देव म्हणले, तुम्ही काय दही दूध तूप लोणी काही वगैरे दुग्ध आहार खात नाही का? आपल्या इथं तर काय दही दुधाला कमी आहे का? किती दही दूध आहे, कमी आहे का? या क्षेत्राचं नावच आहे गोकुळ. गोकुळ गो अधिक कुळ, अर्थात ज्या ठिकाणी गो गाई, गायींचं कुळ आहे, समूह आहे, त्याला गोकुळ असते. कमी गाई होत्या का? सांगायचं झालं तर सांगतो आहे का? इकडे बघा, इकडे लक्ष द्या, मी सांगतो, तुम्ही फक्त मोजा. गोकुळामध्ये महाराज 9 उपनंद होते, 9 नंद होते, 6 वृषभानू होते, 2 वृषभानूवर होते आणि 1 नंदराज होते. हे त्या काळामध्ये असलेल्या पदव्या. कोणाकडे किती गायी असल्यानंतर कोणाला काय म्हणायचं. जसं आपण गावातून निवडून आलं की सरपंच म्हणतो, तालुक्यातून निवडून आलं की आमदार म्हणतो, जिल्ह्यातून निवडून आलं की खासदार म्हणतो, राज्यातून निवडून आलं की मुख्यमंत्री जे काय असेल ते म्हणतो. त्या ठिकाणी उपनंद किती, 9 उपनंद होते. आता उपनंद कोणाला म्हणायचे? तिच्याकडे 5 लाख गाय. लक्ष द्या, तिच्या घरी 5 लाख गाय, अर्थात जो 5 लाख गायींचा मालक आहे त्याला उपनंद असे म्हणायचे. आणि असे उपनंद गोकुळामध्ये किती होते? 9. 5 नाम 14. लक्षात ठेवा, 5 नाम 45. यायच्या झाल्या किती? 45 लाख गाय. आणि नंद गोकुळामध्ये किती होते? 9. गोकुळामध्ये 9 नंद होते. उपनंद कोणाला म्हणतात? त्याच्याकडे 5 लाख गाई. नंद कोणाला म्हणतात? त्याच्या घरी 9 लाख गाई, त्याला नंद म्हणायचे. आणि असे नंद ही त्या ठिकाणी गोकुळात 9च होते. 9 नाम 9 नाम 81. यांचे 1,26,000 गाई. हे उपनंदाच्या आणि नंदाच्या.
नंदाबरी बाईचं नाव नाही बरोबर. पुढे वृषभानू कोणाला म्हणायचे? ज्याच्या घरी 10 लाख गाई, अर्थात जो 10 लाख गाईचा मालक त्याला वृषभानू म्हणायचे ना. असे वृषभानू त्या ठिकाणी गोकुळामध्ये होते 6. तुमच्या किती गाई झाल्या? 60. पहिले 1,26,000 किती 1,26,00,000 आणि आताचे 60 लाख किती झाले? झपीत आहे काय? 1,86,00,000. पुढे आहेत वृषभानू वर कोणाला म्हणायचे? तर त्याच्या घरी 1/2 कोटी गाय, अर्थात 50 लाख गाय दिला वृषभानूवर. अर्थात 2 वृषभानू, गोकुळामध्ये 2च वृषभानू होते, सुचंद्र आणि 2 त्यांचे नावही सांगितले तसे 2 वृषभानू होते. यांच्या किती झाले? 1/2 कोटी, 1 कोटी. आता हे सगळे मिळून किती झाले? नंदाच्या वृषभानूवरांच्या मिळून किती झाले? 2,86,00,000. 2,86,00,000 गाई झाल्या. आणि गोकुळामध्ये महाराज एक नंदराज होते. आता नंदराज कोणाला म्हणतात? मी तुम्हाला मागे सांगलो होतं कोणाला म्हणतात. त्याच्या घरी 1 कोटी गाई, त्याला नंदराज म्हणतात. आणि असे नंदराज भगवान श्रीकृष्णाचे वडील होते. आता भगवंताला चोरी करण्याची काही गरज होती का? 1 कोटी गाई, ठीक आहे. नंदराजाच्या 1 कोटी, सर्वांच्या मिळून किती झाले? 3,86,00,000 गाई. हे झाल्या कॅबिनेट दर्जेदारांच्या, अर्थात आमदार खासदार लेवल. बाकी चिल्लर पिल्लर धरले, सरपंच गावकरी ते अधिकारी कोणी धरले तर यांच्या 1,000-500 काहीतरी असतील. यायच्या धरून आता किती गाई होत्या? अनंत गाई त्या ठिकाणी होत्या, खूप गाई. मग एवढं दही दूध तूप लोणी होतं. कशाची कमी होती का त्या ठिकाणी? कशाचीच कमी नव्हती. मग देव म्हणजे अरे एवढी या ठिकाणी आपल्या ठिकाणी गाई आहे, एवढं दही दूध तूप लोणी आहे, आणि तरी तुम्ही असे अशक्त का? अशक्त राहण्याचं कारण काय? गोपाळ म्हणजे देवा तुम्ही म्हणता ते खरं आहे, आपल्या इथं अनेक गायी आहेत, दही दूध तूप लोणी याला कशालाच कमी नाही, परंतु ते सगळं आम्हाला मिळत नाही. काय होत नाही? भगवंत म्हणजे अरे मग एवढं दही दूध तूप लोणी नेमकं जातं कुठं? एवढं दही दूध तूप लोणी नेमकं जातं कुठं? गोपाळ म्हणले देवा ते सगळं डेअरीला जातं. डेअरीला काय उरत? भगवंत म्हणले हे काय बरोबर नाही बघा. गोपाळ म्हणले देवा हे सगळं कुठं जातं? मथुरेला जातं. भगवंत म्हणले हे तर माझ्या राजाला दुहेरी धोका झाला. कसा काय? या ठिकाणी मथुरेमध्ये कोण राहतंय? कंस राहतो. कंसाचे माणसं राहतात आणि ते आपलाच माल खाऊन होतात धष्टपुष्ट. आपण असे बडेच राहतो. आणि एकदा का महाराज शत्रू आपला शक्तिशाली झाला, कधी आक्रमण करेल काही सांगता येत नाही. म्हणून देव म्हणले महान धोका आहे. दुसरा धोका म्हणजे तुम्ही अशा अशक्त राहता, तुम्हाला खायला मिळत नाही. तुम्ही गायी वळता, दिवसभर गायी वळता, तरी सुद्धा तुम्हाला खायला मिळत नाही. त्यामुळे तो हेरी धोका झाला. हे काय बरोबर? हे काय बरोबर नाही. म्हणजे आपल्याला हे कायदा मोडावा लागणार आहे. देवाने एक कागद घेतला, त्यावर नियम लागू केला की आज बसून आपल्या घरचं दूध तूप लोणी कोणीही मथुरेला विकायला न्यायचं नाही. मग 5-6 महिने झाले. देवाने परत गोपाळांच्या अवस्थेकडे बघितलं, जशाला तसेच, काहीच फरक नाही. भगवंत आश्चर्यचकित झाले, म्हणाले अरे आता कसं काय तुमच्या तब्येत फरक नाही? आता राज्यबंदी करून 6 महिने झाले तरी तुम्ही सुधारले नाही. गोपाळ म्हणले देवा करणार कशी? कारण आजही माल मथुरेला जातोच आहे, लपून छपून का होईना, कसा का होईना, आजही माल मथुरेला जातोच, आम्हाला काही उरतच. देव म्हणले हे काय बरोबर नाही बघा. आता आपल्यालाच प्रत्यक्ष काहीतरी क्रिया करावी लागेल. देवाने सर्व गोपाळांना एकत्रित केलं. महाराज सर्व गोपाळांना एकत्रित केल्याने का कमिटीची स्थापना केली. त्या कमिटीचं नाव होतं माखन मंडळ गोकुल. अर्थात गोकुळामध्ये देवाने एक चोरीची टोळीच उभी केली समजा. परंतु कशाची चोरी? दह्या दुधाची, तूप लोण्याची चोरी. त्या कमिटीचे अध्यक्ष होते भगवान श्रीकृष्ण, उपाध्यक्ष बलदाव, सचिव पेंद्या, सदस्य गोबड्या वाकडे, पेंद्या आदी सर्व देवाचे गोपाळ सर्व त्या ठिकाणी सदस्य. आणि देव गोपाळांना म्हणले हे बघा आपल्या घरचे आपल्याला मागून दूध तूप लोणी खायला देत नाहीत ना, तर मग आपण काय करायचं? आता चोरी करायची. म्हणले चोरी करायची. सर्व गोपाळ या कामामध्ये नवीन होते. ते देवाला म्हणले देवा आम्हाला काही चोरी करायची कळत नाही, आम्ही काय कधी आमच्या जीवनात चोरी केलीच नाही,
अरे देव म्हणजे अरे मी असताना तुम्ही कशाला काळजी करता? देव असल्याने आपल्याला काळजी करायची गरज आहे का हो? नाही, मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया गाज निवारा या कसल्याच प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. आणि हा बाबा काय आताचा चोर नव्हता महाराज. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर दाता वरून आज्ञा आली बस झालं म्हणून. असे चोरी करायला लागले. रांगत रांग भगवंत मोठे झाले. चोरी करायला लागले. भगवंत सर्व गोपाळांना नेऊन खाऊ घालायचे. तेव्हाने सर्वांना उपदेश केला. इकडे लक्ष द्या. सर्वांना म्हणजे बघा माझा काय कोणाला आग्रह, माझ्या मागे या म्हणून असा कोणाला आग्रह आहे का? ज्याला यायचंय त्या तेच अभंगाचं प्रथम केलं. याल तरी यारे याल देव म्हणले माझ्या मागे मागे या. अवघे माझ्या मागे मागे या. कसल्याच प्रकारचा भेदभाव नाही. सगळे माझ्या मागे मागे या. ज्याला ज्याला जायचं होतं ते सगळे देवाच्या मागे निघाले. परंतु त्याने देवाला प्रश्न विचारला, देवा आम्ही तुमच्या मागे येतो, तुमच्या मागे येतो, परंतु तुमच्या मागे आल्यानंतर आम्हाला काय लाभ होईल? कारण उगीच कोणाच्या मागे जावं का? कोण घेऊन कोणाच्या मागे काहीतरी लाभ असावा लागतो. मग गोपाळने देवाला विचारले, देवा आम्ही तुमच्या मागे यायला तयार आहोत, परंतु तुमच्या संग आल्यानंतर आम्हाला मिळणार काय? त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतो. Hare Rama
आजी देतो पोटभरी रे देतो भरी देऊन आले आज मी तुम्हाला पोटभर देणार आहे. कसं देणार आहे? पोटभर देणार आहे. कसल्याच प्रकारची चिंता करू नका. फक्त मी सांगतो तसं माझ्या मागे मागे या. कसं या? हळूहळू हळू हळू चाला 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 हळू कोणी गोळा तिळा बोला कोणी गोळा तिळा बोला आधी तो बोट बरी आधी तो बोट बरी गोळा तिळा बोला गोळा तिळा बोला हळूहळू चाला कोणी कुणाशी न बोला. लोकांत म्हणजे हळूहळू चाला आणि कोणी कुणाशी बोलू नका. त्याचं कारण चोरीला जात असताना हळूहळू जावं लागतं. मला काय अनुभव नाही परंतु सांगायला मी काय चोर नाही कीर्तनकार. हळूहळू जावं लागतं न बोलताच जावं लागतं. कारण चोरी ही करायच्या म्हणजे विचारपूर्वकच करावी लागणार आहे. म्हणून देव म्हणजे हळूहळू या. ठीक आहे. हळूहळू सर्व गोपाळ देवाच्या मागे निघाले. परंतु त्यातला एक गोपाळ थोडा बाजूला गेला आणि त्याच्याजवळ एक शिदोरी होती, शिळी शिदोरी. त्याने ती सोडली आणि खात बसला. त्याला वाटलं हिच्या मागं जाण्यात कुठं काय एखादा फुकटचा मारच खावा लागला तर त्याच्या मार खाण्यासाठी तरी पोटात काहीतरी असावं. ते शिळी शिदोरी खाऊ लागला. परंतु देवाचे तिकडे लक्ष गेले. ते म्हणजे अरे आज मी तुम्हाला एवढं सुंदर दुग्ध आहार देणार आहे आणि तुम्ही असं काय बिटका खाता? ते बिटका खाऊ नको. काय कर, टाकून दे, फेकून दे, सांडून दे. तुका म्हणे सांडा घाट तुका म्हणे सांडा तुका म्हणे सांडा
सांडा घाटे तिने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तो बरी. एकदा ज्याच्या ज्याच्या शरीरामध्ये जीव आहे त्याने वर हात करून गाया रखुमा
आता भगवंत चोऱ्या गोपाळांना घेऊन गेले. अनेक चोऱ्या केल्या भगवंताने, अनेक खोड्या देखील केल्या. गवळणी सांगती घरानी, रात्री आला चक्रपाणी, खावोनी दही दूध तुपलोनी, फोडिल्या वघ्या विरजनी. भगवंत अशा प्रकारे चोऱ्या करायला लागले. दुसरी आली धावत, मग बाई काय केली मात, मुखासे मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. असे देव खोड्या ही करायला लागले. आणि अनंत भगवंताने खोड्या केल्या, खूप खोड्या केल्या. यशोदा भगवंताच्या खोड्याला कटाळून गेल्या. सर्व आपल्याला भगवंताचं चरित्र माहीतच आहे. कटाळून गेल्या आणि भगवंताला सांगितलं, बस झाला आता, तू काय कर, शाळेत जाईन. ती शाळा कोणती महाराज माहित आहे? गोधने चारावया जातो शारंग पाणी. भगवंत गोधान घेऊन आणतात, गायी घेऊन आपल्या गोपाळांसोबत. गायी चरण्याकरिता कुठं निघाले? रानात निघाले. गायी गोपाळ सवंगडी वना. भगवंत वनात गेले आणि त्या ठिकाणी गायी चारायला लागले. गायी चरत असताना खेळ खेळायला लागले. कोणकोणते खेळ खेळत होते हो? हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा होतो तू विटी दांडू चंडू वगैरे नाना परी खेळ मांडीले यमुने तिरी. भगवंत अशा प्रकारे आनंद खेळ खेळायला लागले. कोणकोणते खेळ? खेळ भवरा ग बाई भवरा, या राधिकेचा नवरा. अनंत भगवंत खेळ खेळायला लागले. खेळून 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 सर्व गोपाळ आता दमले. 1 वाजला म्हणून सर्व गोपाळ दमले आणि भगवंताजवळ गेले आणि देवाला म्हणले, देवा कांदे काय खेळ याची सू. देवाला म्हणले, देवा आता खांद्यावर ओझा आहे, पोटाला भूक लागलेली, आता खेळण्यात मजा, कीर्तनात मजा नाही. म्हणा की कीर्तनात मजा नाही. मग देव म्हणले, ठीक आहे, भूक लागली आहे तर सर्वांनी गाय आपल्या गाईवळून आणा. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई, भाऊ गेली वन वन पायी पिटी झाली शेण. आप आपल्या गाई वळून आणा. सर्वांनी गाई वळून आणल्या आणि आपापली शिदोरी देवाजवळ दिली. ग्यारे भाकरी भोकरी दही भाताची शिदोरी. आणि भगवंत त्या सर्वांची शिदोरी एकत्र करतात, काला करतात. सर्वांचा काय करतात? काला करतात. आणि कमलाकृतीप्रमाणे सर्व गोपाळांना बसवतात. लहान मोठे 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 लहान लहान असे देव बसवतात. सर्वांना बसवतात. मुदा घेऊन या करी विंध्या वाटे शिदोरी, अनुदास कीर्ती गात प्रसाद देतो पंढरी. आणि भगवंत हाताने आपापल्या हाताने सर्व गोपाळांना घास भरवित आहे. सर्वांना काला देत आहेत. कोणाच्या मुखात घास घालीत आहेत. शुकाचार्य त्याचं सुंदरचं भागवत श्लोकाद्वारे वर्णन करतात. बिभ्रदवेनुम जठरपटयो शुंगवेत्रेच कक्षे, वामे पानो मत्ण कबलम तत्पलम तिष्ठन्मध्ये स्वपरी हादो हासयन् नर्मभिस्वय, स्वर्गे लोके मिशते भुविजे यज्ञ बाल केली कुंडली गौरधारी. भगवान की जय. आणि महाराज भगवंताने आपापल्या हाताने सर्वांना काला दिला. आणि हा काला आपल्या नशिबात आहे, हे आपलं भाग्य आहे. महाराज हा काला काय सामान्य वाटतो होय? हा काला स्वर्ग लोकात देखील नाही. स्वर्गीच्या मोरेची दाती देवा भावा जन्मा कशा करिता? काल्या करिता. कारण वैकुंठी ते नाही ऐसे कवळ काही काल्याचे. तुका म्हणे काला वैकुंठी विशेष हा लाभ संत संगे. आणि तो काला केवळ कुठं मिळतो? संतांच्या संगतीत मिळतो. आणि तो काला खायचा असेल तर काय करावं लागतं महाराज? संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. परमार्थाकडे यावं लागतं. घरी झोपून चालत जेवढे काय कीर्तन आले ते देव त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. त्यांचे आल नाहीत ते महादेव त्यांच्या ही चरणावर साष्टांग दंडवत. मी सर्व आलात या ठिकाणी माझे कीर्तन रूपी सेवा ऐकली. काही चुकला मुकला असेल तर आपल्याच लेकरू म्हणून क्षमा करा. जे काही उचित असेल ते माझ्या गुरुवारांच्या माझ्या वडिलांचे आशीर्वाद, जे काही चुकी असेल ते माझ्या बालबुद्धीचा दोष म्हणून मला क्षमा करा. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा परा.
क्षमा करा आणि जे काही बरोबर असेल ते तुमच्या घरी घेऊन जा, कालाही घेऊन जा आणि वाक्यही घेऊन जा. काला घेऊन जाऊ नाही. ठीक आहे, झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण, भगवान श्री कृष्ण परमात्माच्या चरणी अर्पण, तुम्हा सर्व पंच चरणी अर्पण आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर